कुपवाडमधील विघ्नहर्ता कॉलनीमध्ये कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून पती पत्नीवर खुनी हल्ला करण्यात आला होता। यात मनीषा केसरेकर यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर मोहन केसरेकर यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। त्यानंतर केसरेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। आमचं कुटुंब वाऱ्यावर पडलं अशी भूमिका केसरेकर कुटुंबियांनी घेतली आहे। संशयाला कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी स्थानिक नागरिक, माजी आमदार नितीन शिंदे आणि श्री शिवप्रतिष्ठानच्या राहुल बोळाज यांनी केली आहे। नातेवाईकांच्या संतापामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी रुग्णालयात येत नातेवाईकांची समजूत घातली। त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलाय। आरोपीचे शेड हटवल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी घोषणाबाजी करत मयत केसरेकर दाम्पत्याला न्याय मिळावा आणि आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। यावेळी परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आपल्या महिला आक्रोश करतायत की ह्या कुटुंबाला न्याय द्या। त्याला 2 लहान मुलं आहेत, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे। त्यांना अनाथ करायचं काम या नालायक नीच क्रूर कर्मानं केलेलं आहे। या क्रूर कर्माला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अरे फाशीच्या शिक्षेच्या पलीकडची शिक्षा। त्यानं एवढं क्रूर कृत्य केलंय की त्याला तो पळून गेला म्हणून सांगा आणि ह्या महिलांच्या हातात आणि आमच्या हिंदू लोकांच्या हातामध्ये द्या। आम्ही त्याला दगड घालून ठेचून मारू अशा पद्धतीचा आम्ही पवित्रा घेतल्यानंतर काल कलेक्टरनी तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवा आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तातडीनं पावलं उचलली। आणि सांगलीच्या जिल्हा DGPना फोन लावून आमच्या समोर सांगितले की ही फास्ट ट्रॅक केस खटल्यामध्ये तो चालवा आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। माझं ह्या इथल्या पोलिसांना सुद्धा विनंती आहे की साक्षीदार पंच एवढे भक्कम करा की तो त्या कायद्यातून सुटला नाही पाहिजे। कोणत्याही परिस्थितीत त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। दुसरी आमची मागणी होती की तो या ठिकाणी राहतो, ते संपूर्ण बेकायदेशीर घर आहे, ते या गुंटेवारी परिसरात तो राहतो। त्याच्या घरावर जसं योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर फिरवतात तसा ह्या घरावर तो बुलडोजर फिरवा, कारण तो परत या घरात येतो असं सांगून गेलाय। हिंदूंची हत्या केली, काफिरांची हत्या केली की जन्नतमध्ये जातोय असा त्याचा समज आहे। तर त्याचा जर समज असत तर त्याला जन्नतमध्येच पाठवायचं आहे। आता त्याला या घरात येऊ देणार नाही अशी आम्ही भूमिका घेतली। टाळाटाळ प्रशासन करत होतं, तोडायला सुद्धा ह्या बायकांना या ठिकाणी तो बुलडोजर अडवायला लागला। पोलिसांनी चांगली भूमिका घेतली, महापालिकेच्या आयुक्तांनी चांगली भूमिका घेतली आणि ताबडतोब या ठिकाणी बुलडोजर फिरवून त्याचं हे घर जमीनदोस्त केलं। परंतु ह्या गोष्टी करत असताना इथले विद्यमान नगरसेवक, इथले विद्यमान आमदार यांची सुद्धा भूमिका महत्त्वाची आहे। पोट तिडकीनं बोललं पाहिजे, तातडीनं मुंबईला गेलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्या पाशी बसलं पाहिजे। देवाभाऊंच्याकडं ते ग्रह खातं आहे की ह्या कुटुंबाचं काय करणार, ह्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे, ह्या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे। या कुटुंबानं जर कर्ज काढलं असेल तर भविष्यामध्ये ह्याचा लिलाव निघू नये या हिंदू घराचं कुटुंबाचं, तर ते कर्ज सुद्धा शासनानं फेडलं पाहिजे। ती मुलांचं शिक्षण शासनानं केलं पाहिजे, त्यांचं संगोपन शासनानं केलं पाहिजे। हिंदू वकिलांनी, मुस्लिम वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेतलं नाही पाहिजे, जेणेकरून त्याला 15 ऑगस्ट रोजी देशात सगळीकडे 15 ऑगस्ट सर्व स्वातंत्र्य दिन होत असताना या इथं किरकोळ वादातून ह्या जिहादी ह्या लांड्यानं या आपल्या पूर्ण कुटुंबाला संपवलं। किरकोळ गोष्ट असतो, कचरा कुठे टाकणे, हे टाकणे, याच्यावरून इथपर्यंत गोष्ट जाईल एवढं हे नाही। पण या जिहादी आणि या लांड्यांच्या डोक्यात पूर्णपणे हिंदूंबद्दल द्वेष आणि हाच आहे। आणि हे एक नाही तर निरापराध 4 कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहेत। जे आई वारलेली आहे, मयत त्या मुलींची वडील वारलेले आहेत, हे पूर्ण म्हणजे हे केलेलं आहे। आमची मागणी एवढीच होती की हे झालेलं पूर्ण त्याचं घर इथं नेस्तनाबूत केलेलं आहे। महानगरपालिकेचा आम्ही आभार मानतो, नितीन राजे शिंदेचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि झालेल्या पूर्ण कृतीचा सर्व हिंदुत्ववादी संघटनेवर मी निषेध व्यक्त करतो। आणि हा जो आरोपी आहे या संपूर्ण त्याचा फास्ट ट्रॅक मध्ये त्याला चालवून केस चालवून त्याला फाशीची मागणी आम्ही करत आहे। शकुंतला अशोक आजमाने, विघ्नहर्ता शांती कॉलनी, आम्ही इथे राहतोय। आणि त्या शेखला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर त्याच्या डोक्यात आम्ही दगड घालून आम्ही मारतो। सरकारला होत नसेल तर आमच्या लेडीजांच्या समोर आणून सोडा त्याला, तुमच्या हातनं होत नाही म्हणा, आम्ही त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा आत्महत्या करतो। आणि आम्हाला काय झेल लेडीजांना पाठवायचं आहे त्या आत नेऊन बसवा, आमासनी चालतंय। आमासनी ह्या हत्याऱ्या मुसलमानच्या हातनं मरायच्या वाटणीचं तुमच्या हातनं मारू आम्ही।
त्यात काय आम्हाला वाद नाही आणि काय नाही. त्याला फाशी झालीच पाहिजे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आकाताई चंद्रकांत रणवीर दोन लहान मुलं आहेत त्यांचं तुम्ही बघा आणि त्याला फाशीची शिक्षा द्या. त्याला ठेवू नका येतं, नाहीतर आमच्या हातात आणून द्या, आम्ही मोठं दगड घालून खलास करू. त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. सरकारने घेतले पाहिजे, मुलांची जबाबदारी सरकारने घेतलं पाहिजे. त्याचं वय नाही, कर्ज किती आहे की नाही ते सगळं माफ करायला पाहिजे. हेमा अशोक आजमाने. बोला ना. त्याला फाशी ही झालीच पाहिजे आणि त्याला जर तुम्हाला फाशी द्यायची नसेल तर त्या आमच्या ताब्यात. आम्ही काय करायचं ते करतो महिला मिळून. काय दगडानं ठेचून मारू नाहीतर कशाने बी मारू, खरं आमच्या ताब्यात द्या. तुम्हाला जर द्यायचं नसेल फाशी त्याला तर